गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब आणि गट क या अनुषंगाने वन लाइनर करंट अफेअर्सचा भाग 22 सुरू करत आहोत। या भागामध्ये चालू घडामोडीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे देण्यात आले जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पडतील। या भागामधील जो पहिला मुद्दा आहे तो पुढील प्रमाणे, मोखा चक्रीवादळ 2023 बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळ म्हणजे मोखा चक्रीवादळ आणि या मोखा चक्रीवादळाचा सर्वात जास्त बॅड इफेक्ट जो पडला तो म्हणजे म्यानमार आणि बांगलादेशच्या काही भागांवर। हे चक्रीवादळ एक्स्ट्रीमली सेव्हर या श्रेणीतील होते आणि मोखा हे जे नामकरण केलेलं आहे चक्रीवादळाचं ते येमेन या देशाने, वास्तविक पाहता येमेन या देशातील हे जे मोखा हे ठिकाण आहे तर हे एका बंदराचं नाव आहे आणि ते उत्तर आणि हे जे चक्रीवादळ आहे मोखा हे चक्रीवादळ हे उत्तर हिंदी महासागरात आलेलं सन 2023 मधलं पहिलं चक्रीवादळ असलेलं आपल्याला पाहायला मिळते। या चक्रीवादळाचा जर आपण पाहिला तर सर्वात जास्त फटका म्यानमार आणि बांगलादेशला बसला, तर त्यावेळेस भारत सरकारद्वारे विशेषतः म्यानमारमध्ये या चक्रीवादळामध्ये जे काही नुकसान झालं त्याला मदत करण्यासाठी विशेषतः मानवी सहाय्य पोहोचवण्यासाठी भारत सरकारमार्फत ऑपरेशन करुणा राबवण्यात आलेलं आहे। ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा। त्यानंतर आपण दुसरे एक चक्रीवादळ बघणार आहे ते म्हणजे बिपरजॉय चक्रीवादळ। आता बिपरजॉय चक्रीवादळ 2023 यावर आताच जवळपास आपण पाहिलं ग्रुप बी मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्या अगोदर देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतलेला होता। बिपरजॉय चक्रीवादळ हे जे चक्रीवादळ आहे हे 6 जून 2023 रोजी अरबी समुद्रात तयार झाले, ही बाब लक्षात ठेवा। या चक्रीवादळाचं जे नामकरण केलं ते बांगलादेशाने आणि या चक्रीवादळाचं विशेष लक्षात घ्या, बिपरजॉय याचा अर्थ काय होतो। बिपरजॉय या शब्दाचा अर्थ होतो आपत्ती आणि हे सेव्हर सायक्लोनिक प्रकारचं एक स्ट्रॉम होतं। हे शक्तिशाली एक चक्रीवादळ आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं का 19 जून 2023 रोजी शांत झालेलं पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे या बिपरजॉय चक्रीवादळाचा जो फटका बसला तो गुजरात राज्याला आणि पाकिस्तान या देशातील आग्नेय भागाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। वास्तविक पाहता बिपरजॉय या चक्रीवादळावर आणखी प्रश्न येण्याची शक्यता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा आवर्जून लक्षात ठेवावा का अरबी समुद्रामध्ये आलेलं हे चक्रीवादळ होतं आणि सेव्हर सायक्लोनिक स्ट्रॉममधलं हे चक्रीवादळ असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, आणखी एक चक्रीवादळ बघणार आहोत ते म्हणजे अस्नी चक्रीवादळ। आता अस्नी चक्रीवादळ हे मे 2022 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ आहे आणि या चक्रीवादळाचं जे नामकरण केलं अस्नीय चक्रीवादळाचं ते म्हणजे श्रीलंका या देशाने आणि हे सेव्हर सायक्लोनिक स्ट्रॉम प्रकाराचं हे चक्रीवादळ असलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपण परत एक चक्रीवादळ पाहणार आहोत ते म्हणजे सित्रांग हे चक्रीवादळ 2022 ऑक्टोबर 2022 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे सित्रांग चक्रीवादळ होतं। त्या अगोदर अस्नीय चक्रीवादळ येऊन गेलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये मे 2022 मध्ये। त्यानंतर सित्रांग हे चक्रीवादळ आलं ऑक्टोबर 2022 मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आणि हे सायक्लोनिक स्ट्रॉम होतं आणि विशेष म्हणजे या सित्रांग चक्रीवादळाचं नामकरण कोणी केलं तर ते म्हणजे थायलंड या देशाने। या संदर्भात तुम्ही दोन बाबी लक्षात ठेवा का सित्रांग हे चक्रीवादळ कोणत्या कुठं निर्माण झालं होतं तर बंगालच्या उपसागरामध्ये आणि विशेष म्हणजे या चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केलं सित्रांग या चक्रीवादळाचं तर ते म्हणजे थायलंडले। पुन्हा आपण एक चक्रीवादळ बघणार आहोत ते म्हणजे मंदोस चक्रीवादळ। डिसेंबर 2022 मध्ये बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळते मंदोस आणि हे जे चक्रीवादळ आहे हे सेव्हर सायक्लोनिक स्ट्रॉम प्रकारचं होतं आणि या चक्रीवादळाचं जे नामकरण आहे मंदोस चक्रीवादळाचं जे नामकरण केलं ते संयुक्त अरब अमिरात। हा क्रम तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का मे 2022 मध्ये सर्वात आधी आपण पाहिलं का बंगालच्या उपसागरामध्ये अस्नीय चक्रीवादळ आलं। अस्नीय चक्रीवादळाचं जे नामकरण केलं ते श्रीलंका या देशाने। त्यानंतर सित्रांग हे चक्रीवादळ आलं ऑक्टोबर 2022 मध्ये। सित्रांग चक्रीवादळाचं जे नामकरण केलं ते थायलंड या देशाने आणि तिसरं जे आहे मंदोस चक्रीवादळ हे आपण पाहिलं ऑक्टोबर म्हटल्यापेक्षा डिसेंबर 2022 मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं हे मंदोस चक्रीवादळ आहे आणि या चक्रीवादळाचं जे नामकरण केलं ते संयुक्त अरब अमिरातमध्ये। तुम्हाला माहीत असेल 2 जून 2023 रोजी ओडिसा राज्यातील बालासोर या ठिकाणी तर एक ट्रेन दुर्घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। ते 2 जून 2023 ची आहे, ही बाब लक्षात ठेवा। हे ओडिसा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील
बहनागर बाजार स्टेशन या ठिकाणी 2 जून 2023 रोजी भारतातील ट्रिपल ट्रेन दुर्घटना घडलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील इर्षारवाडी या ठिकाणी एक लँड स्लायडिंगची म्हणजेच भूस्खलनाची दुर्घटना घडलेली होती. ही तारीख आवर्जून लक्षात ठेवा, 19 जुलै 2023. आणि हे गाव जे आहे इर्षारवाडी हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील गाव आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अगोदर देखील माडीन दुर्घटनेवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं हा देखील एक खूप महत्त्वाचा आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा मुद्दा आहे चालू घडामोडीशी रिलेटेड. पुढचा मुद्दा घेणार आहोत. आणि आपल्याला माहीत असेल का आपल्या अभ्यासक्रम घटकातील एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाच्या अनुषंगाने तुम्हाला विचारला जाऊ शकते का पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मिशन जीवनशैली सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर ते म्हणजे आसाम. आसाम हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्याने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मिशन जीवनशैली सुरू केले. आता आपण पाहणार आहोत 66वा महाराष्ट्र केसरी पुरस्कार. तुम्हाला माहीत असेल सिकंदर शेख हे सोलापूरचे आहेत. त्यांनी 66वा महाराष्ट्र केसरी याचं विजेतेपद पटकवलेलं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी त्यांनी शिवराज राक्षे यांना चितपट करीत ती गदा आपल्याला जिंकलेली पाहायला मिळते. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी पुरस्कार. तर 66वी ही वरिष्ठ राज्य अजिंक्य व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये सिकंदर शेख याने शिवराज राक्षे यांना चितपट करून महाराष्ट्राच्या केसरीच्या गदेचा मान पटकावला. सिकंदर शेख हे मूळचे सोलापूरचे आहेत, परंतु त्यांनी या स्पर्धेत वाशिम जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का 66वी जी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा जो विजेता आहे सिकंदर शेख यांचं मूळ गाव कोणतं, तर ते सोलापूरचे आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी कोणत्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं, तर ते म्हणजे त्यांनी वाशिम जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं तर या पद्धतीनं ही स्पर्धा आहे 66वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा. या स्पर्धेचा विजेता लक्षात ठेवा सिकंदर शेख आणि उपविजेता आपण पाहिलं शिवराज राक्षे हे आहेत. या संदर्भात तुम्ही हे सर्व मुद्दे लक्षात ठेवा का 66वा महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख, 66वा महाराष्ट्र केसरी उपविजेता शिवराज राक्षे आणि ठिकाण होतं पुण्यातील फुलगाव. या ठिकाणी ही 66वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुण्यातील फुलगाव या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात जर विचारण्यात आली तुम्हाला, तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे ती 1961मध्ये सुरू झाली. त्यावेळेस जे पहिले विजेता होते ते दिनकर पाटील होते, उपविजेता बिरजू यादव होते. हे दोन्ही नावं आवर्जून लक्षात ठेवा. पहिले महाराष्ट्र केसरी विजेता कोण होते तर दिनकर पाटील आणि उपविजेता होते बिरजू यादव. सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी विजेता जो होता तो म्हणजे युवराज पाटील, वय वर्ष 17च होतं यांचं, युवराज पाटील यांचं. आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांनी जिंकलेली आहे. नरसिंग यादव यांनी 2011, 2012 आणि 2013मध्ये सलगरित्या नरसिंग यादव 3 वेळा महाराष्ट्र केसरीचे विजेते राहिलेले आहे. आणि त्यानंतर 2014, 2015 आणि 2016मध्ये विजय चौधरी यांनी महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद पटकावलं होतं. नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांनी प्रत्येकी 3 वेळा महाराष्ट्र केसरी गदा जिंकलेली आहे किंवा महाराष्ट्र केसरी होण्याचा त्यांनी मान पटकावलेला आहे. त्यानंतर पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023मध्ये पार पडली, तुम्हाला माहीत असेल. आणि पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी ही ठरली होती. आणि पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही सांगली जिल्ह्यात पार पडली. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा की पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली किंवा कोणत्या जिल्ह्यात पार पडली, तर ती सांगली जिल्ह्यामध्ये. त्यावेळेस विजेते जे होते ते प्रतीक्षा बागडे आणि उपविजेती जी होती ती वैष्णवी पाटील. हे दोन्ही नावं खूप महत्त्वाचे आहे, कारण पहिली महिला जी आपण पाहिलं महाराष्ट्र केसरी 2023मध्ये आयोजित करण्यात आली होती, त्यावेळेस विजेती ठरली प्रतीक्षा बागडे आणि उपविजेती वैष्णवी पाटील. आणि या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जे आयोजन झालं ते सांगली या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर अलीकडे आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी एक प्रकल्प सुरू केला, त्याला आपण आरोग्य मैत्री प्रकल्प म्हणतो. जर तुम्हाला विचारण्यात आला आरोग्य मैत्री प्रकल्प कोणत्या रोजी सुरू करण्यात आलं, तर 13 जानेवारी 2023 रोजी आरोग्य मैत्री प्रकल्प
प्रकल्प सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। या प्रकल्पाची घोषणा अगोदरच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे नरेंद्र मोदींनी केली होती। विशेष म्हणजे कोणताही योजना असो किंवा मग प्रकल्प असतो त्याचा मुख्य उद्देश हा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो। या प्रकल्पांतर्गत भारत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवतावादी संकटामुळे प्रभावित कोणत्याही विकसनशील देशाला आवश्यक असलेला वैद्यकीय पुरवठा करेल। या आरोग्य मैत्री प्रकल्पाच्या अंतर्गत म्हणजे कोणती नैसर्गिक आपत्ती जगाच्या पाठीवर कुठे निर्माण हो, मानवी संकटामुळे प्रभावित कोणताही विकसनशील देश असेल त्याला वैद्यकीय पुरवठा केला जाईल या आरोग्य मैत्री प्रकल्पाच्या अनुषंगाने। आणि हा आरोग्य मैत्री प्रकल्प 13 जानेवारी 2023 रोजी सुरू करण्यात आला। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून। आता आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत। तुम्हाला माहीत असेल का अलीकडेच ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर या ठिकाणी वीरेंद्र सेहवागचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। तर आपण पाहिलं त्याच्यामध्ये अजून डायना एडुलजी ही भारतीय महिला संघाची कर्णधार होती, खेळाडू आहेत। आणि श्रीलंकेचा दिग्गज जे आहे अरविंदा डी सिल्वा यांचा देखील हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि या हॉल ऑफ फेममध्ये एकूण खेळाडूंची संख्या जर आपण पाहिली तर ती आता 112 इतकी झालेली आपल्याला पाहायला मिळते। ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये काही भारतीय आहेत आतापर्यंत जवळपास। आणि हे जे वीरेंद्र सेहवाग आहेत यांचा क्रमांक हे 9व्या क्रमांकाचे हॉल ऑफ फेममध्ये सहभागी होणारे भारतीय आहेत। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। याच्यामध्ये मग बिशन सिंग बेदी असेल, भारतातले बिशन सिंग बेदी, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू माकंड आणि त्याच्यानंतर डायना एडुलजी आणि वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये आहे। परंतु अलीकडे 2023मध्ये कोणत्या भारतीयाला हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा सहभागी करून घेण्यात आलेला आहे, त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे। तर हॉल ऑफ फेममध्ये 2023मध्ये वीरेंद्र सेहवाग यांना स्थान देण्यात आलेलं आहे। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। आणि त्यासोबतच एक ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये काही भारतीय आहेत, आता टोटल 9 झाली हे लक्षात ठेवा। आणि 9व्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग आहेत। तर पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत का गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील तुम्हाला माहीत असेल धोर्डो या गावाला अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेचा सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार देण्यात आला। आणि तसं जर आपण बघितलं तर जागतिक पर्यटन जो दिवस असतो तो 27 सप्टेंबरला असतो आणि जो राष्ट्रीय स्तरावर जो पर्यटन दिवस साजरा केला जातो तो 25 जानेवारीला। आणि अलीकडे गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील धोर्डो या गावाला संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार दिला आहे। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि या अनुषंगाने काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवता येईल का युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन जर हे पाहिलं आपण याचं हेडक्वार्टर जे आहे माद्रिद स्पेनला आहे। युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनचं जे हेडक्वार्टर आहे ते माद्रिद स्पेन या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि शिवाय वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनची जी स्थापना झाली ती 1 नोव्हेंबर 1975 या वर्षी। तर हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहे या अनुषंगाने का ज्या अर्थी आपण पाहिलं गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील धोर्डो या गावाला संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार दिला, त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं ठरते का UNWTOचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे माद्रिद स्पेन आणि वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनची एस्टॅब्लिशमेंट केव्हा झाली तर 1 नोव्हेंबर 1975 या वर्षी। आता पुढचा मुद्दा घेणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून। हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा, तो म्हणजे सी फीड्स द वर्ल्ड असा हा एक मुद्दा आहे। आणि ही मोहीम कोण राबवत आहे? सी फीड्स द वर्ल्ड ही मोहीम पेप्सिको फाउंडेशन मार्फत राबवण्यात येत आहे आणि त्याला मदत करत आहे केअर ही संस्था। आणि ही अतिशय महत्त्वाचं जेव्हा केव्हा अशा प्रकारची मोहीम किंवा प्रकल्प एखाद्या ऑर्गनायझेशनकडून हातात घेतले जातात त्यावर आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतो। तर मग या ठिकाणी शी फीड्स द वर्ल्ड ही मोहीम कोणी सुरू केली तर या प्रश्नाचं जे उत्तर येईल पेप्सिको फाउंडेशन मार्फत आणि केअर इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने शी फीड्स द वर्ल्ड अशी एक मोहीम सुरू करण्यात आली। या मोहिमेचा तुम्ही उद्देश आवर्जून लक्षात ठेवा। शी फीड्स द वर्ल्ड गोल इज इम्प्रूव्ह द फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन ऑफ पुअर रूरल हाऊसहोल्ड विथ अ स्ट्रॉंग एम्फॅसिस ऑन वुमेन स्मॉल स्केल प्रोड्यूस। सांगण्याचं तात्पर्य असं आहे
का याचा जो उद्देश आहे सी फीड्स द वर्ल्ड, याचा उद्दिष्ट आहे की ग्रामीण गरीब कुटुंबांची अन्न सुरक्षा आणि पोषण सुधारणे. ह्या शी फीड्स द वर्ल्ड्स या मोहिमेचा आपल्याला उद्देश दिसून येतो. आणि मुख्य उद्देश जो मी तुम्हाला सांगितला का गरीब ग्रामीण कुटुंबांची अन्न सुरक्षा आणि पोषण सुधारणे, आणि ज्यामध्ये महिला लघु उत्पादकावर सर्वात जास्त भर देण्यात येणार आहे, अशी ही मोहीम आहे शी फीड्स द वर्ल्ड. आणि विशेष म्हणजे पेप्सिको फाउंडेशन शी फीड्स द वर्ल्ड ही जी मोहीम आहे ही राबवत आहे केअर या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. यासाठी पेप्सिको फाउंडेशन ही मोहीम राबवताना 18.2 दशलक्ष गुंतवणुकीसह कृषी क्षेत्रातील लैंगिक असमानता हाताळण्यासाठी केअर या संस्थेसोबत भागीदारी करताना आपल्याला दिसत आहे. हे अनुदान जगातील 5 दशलक्ष ज्या महिला आहे त्या महिला आणि त्यांच्या समुदायातील सदस्यांना 6 वर्षामध्ये म्हणजेच 2018 पासून तर 2024 पीक उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी संसाधने आणि प्रशिक्षण प्रदान करेल. आणि या गुंतवणुकीसह पेप्सिको फाउंडेशनने हा जो मोहीम आहे ही सी फीड्स द वर्ल्ड ही मोहीम राबवण्यासाठी खाजगी भागीदारी केली केअर या संस्थेसोबत. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. का सी फीड्स द मोहीम किंवा सी फीड्स द वर्ल्ड ही मोहीम कोण राबवत आहे, तर पेप्सिको कंपनी. आणि कोणती संस्था तिला मदत करत आहे, तर ती म्हणजे केअर. आणि या संस्थेचा आपण या मोहिमेचा आपण उद्देश पाहिला. सी फीड्स द वर्ल्ड या मोहिमेचा जो उद्देश आहे तो म्हणजे ग्रामीण गरीब कुटुंबांची अन्न सुरक्षा आणि पोषण सुधारणे हे आहे. आणि त्यामध्ये महिला लघु उत्पादकावर सर्वात जास्त जोर देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे पेप्सिको ही जी कंपनी आहे ती 18.2 दशलक्ष गुंतवणुकीसह कृषी क्षेत्रातील जे काही लैंगिक असमानता आहे ते हाताळण्यासाठी केअर या संस्थेसोबत भागीदारी करत आहे. आणि हिच्यामार्फत जे काही अनुदान दिलं जाईल 5 दशलक्ष महिलांना अनुदान दिलं जाणार आहे, विशेषतः महिला शेतकरी आणि त्यांच्या समुदायातील सदस्यांना 6 वर्षामध्ये म्हणजे 2018 ते 2024 या कालावधीमध्ये पीक उत्पादन तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करणे किंवा संसाधनांनी प्रशिक्षण प्रदान करेल या शी फीड्स द वर्ल्ड या मोहिमेच्या माध्यमातून. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेल इराणमध्ये कैदेत असलेल्या नर्गिस मोहम्मदीला 2023च्या शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नर्गिस मोहम्मदी हे सध्या इराणमध्ये कैदेत आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यांना 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्यावेळेसही असे नोबेल पुरस्कार दिल्या जातात शांततेसाठी त्यावर प्रश्न विचारत असतो आयोग. त्यामुळं हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो का 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर नर्गिस मोहम्मदीला देण्यात आला. सध्या त्या इराणमध्ये कैदेत आहे. यंदा 2023चा नोबेल शांततेचा पुरस्कार जो आहे तो इराणी महिला पत्रकार आहेत या आणि कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना प्रदान करण्यात आला. नोबेल समितीने महिला स्वातंत्र्य आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवल्याचं मान्य केलं आणि त्यांना 13 वेळा अटक झालेली आपल्याला पाहायला मिळते. या नर्गिस मोहम्मदीला 51 वर्षीय आहेत त्या नर्गिस मोहम्मदी. आणि आता सद्यस्थितीमध्ये त्या इराणमध्ये कैदेत आहे. आणि त्यांनी 31 वर्ष तुरुंगवास आणि जवळपास 154 फटके मारण्यात आलेला आहे. आणि जवळपास त्यांना 31 वर्ष तुरुंगवास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सरकारविरोधात त्यांनी अपप्रचार केल्याच्या आरोपावरूनच इराणने त्यांना अटक केली. आणि नोबेल मिळाल्यानंतर नर्गिस मोहम्मदी यांना 8.33 कोटी रुपयाचं बक्षीस आणि सुवर्णपदक देण्यात येणार आहे. तर आणखी या संदर्भात एक बाब लक्षात ठेवा का नोबेल शांतता पुरस्कार कोणाला दिला जातो, तो नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात, तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याच्या प्रचार करत असतात त्यांना. आणि ते जगाला शांततेची शिकवण देतात आणि कोणत्याही 2 गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्काचं संरक्षण करण्याच्या प्रयत्नासाठी हा पुरस्कार दिला जातो, शांतता पुरस्कार. यंदा महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारासाठीचं काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदींना हा पुरस्कार देण्यात आला. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का जो यंदाचा पुरस्कार आहे शांततेचा तो कोणत्या बाबीसाठी देण्यात आला, तर महिलांवरील अत्याचाराविरोधात लढा आणि मानवी अधिकारासाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. ही बाब खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं का 2022साठीचा जो नोबेल शांततेचा पुरस्कार होता तो बेलारूसचे ह्युमन ॲक्टिव्हिस्ट ॲलेस बियालेस्की आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल तसेच युक्रेन मानवाधिकार संघटना सेंट्रल फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना देण्यात आला होता.
आणि आताचा 2023चा जो देण्यात आला तो म्हणजे नर्गिस मोहम्मदी यांना. पुढचं आपण एक महत्त्वाचं पुस्तक पाहणार आहोत, ते म्हणजे अलीकडे महत्त्वाचे जे प्रकाशित झालेले अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहे ते म्हणजे फ्रॉक्स इन द रोड असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, फ्रॉक्स इन द रोड या पुस्तकाचं नाव आहे. आणि या ठिकाणी माय डे ॲट RBI अँड बियॉन्ड हे पुस्तक आहे सी रंगराजन यांचं, जे भारताचे RBIचे 19वी गव्हर्नर होते. हे लक्षात ठेवा, RBIचे 19वे गव्हर्नर होते सी रंगराजन. आणि त्यांचं हे पुस्तक आहे. त्यांनी आपल्या RBIमध्ये जे काही पदावर असताना जे काही भूमिका अदा केली आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी या पुस्तकात विवरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे आणि आपल्या RBIच्या एका गव्हर्नरने लिहिलेलं पुस्तक आहे आणि अतिशय नामवंत हे अर्थतज्ज्ञ आहेत सी रंगराजन. यांच्या पुस्तकाचं नाव आवर्जून लक्षात असू द्या आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. फ्रॉक्स इन द रोड या पुस्तकाचे लेखक कोण, तर सी रंगराजन. ते RBIचे 19वे गव्हर्नर होते आणि त्यांचा जो कालावधी होता या पदावरचा तो 21 ऑगस्ट 1991 ते 21 डिसेंबर 1992 पर्यंतचा कालावधी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे हे आजच्या करंट अफेअरच्या वनलायनर भागमधील पार्ट 22मधील प्रश्न होते किंवा मुद्दे होते चालू घडामोडीशी संबंधित. पुन्हा आपण भेटू वनलायनर करंट अफेअरच्या भाग 23मध्ये. त्यामध्ये देखील असतील असेच नवनवीन चालू घडामोडीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. धन्यवाद.